कृपा सिंधू पांडुरंगा, तुझी कृपा सिंधू पांडुरंगा. बाई नमो त्रिभुवन पावनी, बाई नमो त्रिभुवन पावनी, अक्षत्र यजन देवाची, अक्षत्र यजन असणाऱ्या पैठण या ठिकाणी ज्या रेड्याच्या मुखातून वेद बोलवला, हाच रेडा जो आहे तो आळंदीला नेण्याच्या उद्देशाने जवळून जात असताना रेडा दमल्यामुळे आळे या ठिकाणी थांबला आणि त्याच ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज आणि भावंडांनी या रेड्याला समाधी दिली आणि हे ठिकाण जे पवित्र आणि तीर्थक्षेत्र बनलं ते म्हणजे श्री क्षेत्र आळे. आळे या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराजांचं आणि रेडेश्वर महाराजांचं मंदिर बांधलं गेलं. या ठिकाणी पूजा अर्चा चालू झाल्या आणि त्यामधून प्रत्येक वस्त्र बार्शीचा सन्मान जो आहे तो एकंदरीत 27 गावांना मिळाला. ज्ञानेश्वर महाराज देवस्थान ट्रस्टने यावर्षी अत्यंत चांगला निर्णय घेतला, तो म्हणजे की बार्शीकर मंडळी येतात आणि त्या ठिकाणी बार्शीचा कार्यक्रम साजरा करून निघून जातात, परंतु त्यांच्याही गावामध्ये आपण कधीतरी जावं, ही रथयात्रा न्यावी. आणि ती सुरुवात जी आहे ती यावर्षी झालेली आहे. पहिला दिवस डोंगरवाडी या ठिकाणी मुक्काम, दुसरा दिवस जो आहे तो बेला या ठिकाणी मुक्काम आणि तिसरा दिवस जो आहे तो उंबरज या ठिकाणी मुक्काम करत एकंदरीत 8 दिवसामध्ये ही रथयात्रा जी आहे ती पुन्हा पहिल्या ठिकाणी जाणार आहे. परंतु त्यामधून धार्मिक वातावरण तयार होणार आहे. ही कल्पना ज्यांना सुचली असेल त्यांना आपल्या सर्वांच्या वतीने सलाम, यापेक्षा जास्त होऊ शकत नाही. मित्रांनो, आता पाहत होतो की ज्ञानाचा सागर, ज्ञानेश्वर महाराजांना ज्ञानाचा सागर म्हटलेला आहे. हा अभंग म्हणत असताना जे भक्तिमय वातावरण झालेलं होतं, हा अभंग संपूच नये असं वाटत होतं. ही किमया फक्त आणि फक्त नामस्मरणामध्ये आहे आणि आपण सर्वजण हे करत आहात. तुम्हाला धन्यवाद देतो. या ठिकाणी राजुरीमध्ये ही रथयात्रा आणल्याबद्दल समस्त राजुरीकरांच्या वतीने आपलं स्वागत करण्यात येत आहे. आणि प्रातिनिधिक स्वरूपामध्ये ज्ञानेश्वर देवस्थान ट्रस्ट आळे यांचे अध्यक्ष आदरणीय जीवनभाऊ शिंदे आपला सर्वांच्या वतीने प्रातिनिधिक स्वरूपामध्ये सत्कार होतो आहे. तो सत्कार स्वीकारण्यासाठी कृपया आपण या ठिकाणी यावं. आपल्या गावात आगमन झालं आणि त्या रथाचं आणि त्या सर्व सोहळ्याचं स्वागत राजुरी ग्रामस्थांनी आणि देवस्थानाच्या वतीने करण्यात आलं. काय उणीव राहिली असेल तर राजुरी घरांच्या वतीनं मी दिलगिरी व्यक्त करतो. आणि रथाचं आमच्या खूप कौतुक केलं आम्हाला. तर रथ हा हनुमान देवस्थाननी राजुरी पुरताच बनवला. आम्ही ना आळंदीला जात ना, पंढरपूरला जात ना, जेजूरला जात, पण गावातले काही धार्मिक कार्यक्रम असतात त्यामध्ये ते ह्या आणि हा रथ जेव्हा शिवा ऑफिसर यांच्या सन्मान राजू शेठ आणि त्यांच्या कुटुंबियांनी हा रथ आपल्या देवस्थानला अर्पण केला आणि आज या रथाचं भाग्य असलं यांना. आज हा तुमच्या माध्यमातून आज तो आळंदीला चाललेला आहे, पहिल्यांदाच चाललाय. आमचा रथ आम्ही गावातच वापरत होतो. कुठल्याही धार्मिक कार्यक्रम असेल तर त्या रथाला येऊन कार्यक्रम चालायचा. आज ह्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं तुम्ही मंडळी आलात. तुमचं सर्व ग्रामस्थांच्या वतीने, देवस्थान कमिटीच्या वतीनं मी स्वागत करतो. आणि असंच प्रेम तुमचं आळेकरांचं आहे जे आज नाही 80 सालापासून तुझं अन्न आहे. पावडी शेठ सगळे आणि राजुरी
आळार राजू एक असलं का सगळं राजकारण त्याच्या बाजूने चालायचं. आता एक होतं तू पुढे गटरी तुटला चालतंय. तेव्हा आलेल्या सर्वांचं मी स्वागत करतो, मनापासून धन्यवाद देतो. धन्यवाद. यानंतर आरती होईल आणि सर्वांकरता प्रसादाची व्यवस्था.